प्रमोद सुभाषराव बेडसे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपला अभ्यास करणं आणि अनुभवत्या शैली मनोगत करावं. आवाज नको. मध्ये मध्ये प्रश्न केले जातील, उत्तरांची अपेक्षा आहे. संस्कार पीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी आणि संस्कार पीठासमोरील माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, संस्कार पीठावर ज्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत त्या प्रतिमा म्हणजेच अजून काही अपूर्ण प्रतिमा आहेत. त्या प्रतिमा म्हणजेच या महाराष्ट्राची ओळख आहे. या महापुरुषांच्या कार्याला सर्वप्रथम सलाम करतो आणि त्यांच्या विचारांसमोर नतमस्तक होतो. विद्यार्थ्यांना एक प्रश्न करतो. सर्वप्रथम हा टोपीवाला विद्यार्थी उभा राहा. 1, 2, 3 नंबरचा विद्यार्थी. हो, तूच. हो, तुला एक प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण प्रतिपुतळा पाहिला आहे? नाहीच पाहिला. शोकांतिका कोणी कोणी पाहिला आहे? पूर्ण उभा पुतळा सांग, पाहिला आहे? त्या पुतळ्याचं तुम्ही काय निरीक्षण केलं? सांग बेटा. फक्त उभे आहेत का? हात बांधलेला आहे का? कसा आहे पुतळा? सांग रे, सांग. पुस्तक उभं राहून सांग ना, पुतळा कसा आहे? बऱ्याच ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा हा कशा स्वरूपात उभा केला आहे? बस काहीच माहित नाही, फक्त गडबड करायची. उभा राहा. इकडे इथे येऊन बैस. पुस्तक आहे ना, सांग ना. सांगा बरं, निरीक्षण केलंय कधी? सांग बेटा. हातात संविधान आणि वरच्या खिशात एक पेन आणि अजून एक हात कसा आहे? सांग. एक बोट असा समोर आहे, तो दिशा दर्शवत आहे. कुठल्याही गोष्टीचं जर आपण कुठलाही पुतळा पाहिला, चित्र पाहिला, तर त्याचं बारकाई निरीक्षण करावं लागतं आणि स्वतः प्रश्न उपस्थित करावे लागतात. हे असंच का? आणि याच्यातून आपल्या ज्ञानाची वृद्धी होत असते. कुठलीही बाब असू दे, समोर बोट आहे, तुमचं ध्येय निश्चित करा. हातात संविधान आहे, ते सांगत आहे जनतेला, माझ्याकडे जे संविधान आहे, जे पुस्तक आहे, या देशाचा कारभार चालवणारं, त्याच्यात तुमचे हक्क आहेत, तुमची कर्तव्य आहेत. या हक्क, तुमच्या हक्क आणि कर्तव्यांचं रक्षण करणारा, तुमची बाजू मांडणारा जो लोकप्रतिनिधी आहे, तर याला तुम्ही विधानमंडळात किंवा संसदेमध्ये तर तुम्ही त्याला पाठवा, असा तर त्याचा अर्थ होत असतो त्या पूर्ण कृतीपुतळ्याचा. अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा, मानवाचा महामानव, भारतरत्न, ग्रेटेस्ट इंडियन डॉक्टर बाबासाहेब अर्थात भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपणास समजून घ्यायचे असतील मित्रांनो, तर आपणास महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, गाडगे महाराज, सावित्रीबाई यांचा अभ्यास हा करावाच लागतो.
त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला समजणार नाहीत. मित्रांनो, 1818 मध्ये ज्यावेळेस पेशवाईचा अस्त झाला आणि या देशात ब्रिटिश साम्राज्य सुरू झाले, आणि पुढे एक वैचारिक क्रांती झाली. यानंतर 1857चे बंड घडून आले या देशात. जी वैचारिक क्रांती झाली, तर या वैचारिक क्रांतीचे खरे नेते फुले, शाहू, गाडगे महाराज हेच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वांना स्वतःसह गुलामगिरीतून तर बाहेर काढले. मध्ये ज्योतिराव तात्यांचे निधन झाले आणि 1891 बाबासाहेबांचा जन्म झाला. जणू काही फुले तात्यांचं अपूर्ण असलेलं जे काम आहे ते काम करण्यासाठीच बाबासाहेबांचा जन्म झाला. जे जे ज्योतिबा तात्यांनी सांगितलं होतं, अगदी तशाच प्रकारची कृती प्रत्यक्षात बाबासाहेबांनी केली. फुले तात्यांनी बाबासाहेबांना पाहिलं नव्हतं. फुले तात्यांनी शाहूंना पाहिलं नव्हतं. परंतु एकमेकांचे विचार पुढे नेण्याचं काम या महापुरुषांनी केलं. फुले तात्यांनी जो मुलगा दत्तक घेतला त्याचं नाव होतं यशवंत. शाहूंचं नाव होतं यशवंत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव पण होतं यशवंत. पहा किती योगायोग. फुले तात्यांनी ज्यांना समाजात अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली होती, त्यांच्यासाठी पाण्याचा हौद खुला केला. पुढे आंबेडकरांनी पाण्यासाठी 1927 सत्याग्रह केला. पुढे तात्यांनी म्हटलं होतं, जे अन्यायकारक धर्मग्रंथ असतील, जे पोथ्या पुराणे असतील, हे सर्व तुम्ही जाळून टाका. बाबासाहेबांनी काय केलं? मनुस्मृतीचे पुढे दहन केले. पुढे तात्यांनी म्हटलं होतं, जो अन्यायकारक धर्म असेल तो तुम्ही बदलून टाका. बाबासाहेबांनी काय केलं? पुढे बौद्ध धर्माचा तर त्यांनी स्वीकार केला. महात्मा फुले, शाहू, सावित्रीबाई, सयाजीराव, आंबेडकर हे सर्व एकाच चळवळीचे तरी प्रकाश यात्री होते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? इतर तर भरपूर धर्म होते. 1935 तर त्यांनी घोषणा केली की मी ज्या धर्मात जन्मास आलो तर त्या धर्मात मी मरणार नाही. आणि त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. खूप बारकाईने अभ्यास केला. भगवान गौतम बुद्ध यांनी स्वतःला देवाचा अवतार मानले नव्हते, स्वतःला प्रेषित मानले नव्हते. बौद्ध धर्मात कुठल्याही प्रकारचे कर्मकांड नाहीत, कुठल्याही प्रकारची बुवाबाजी नाही. वैज्ञानिक सिद्धांत सांगितलेले आहेत बौद्ध धर्मात. स्वतः गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे, मी प्रेषित नाही, मी देवाचा अवतार नाही, मी मुक्तिदाता नाही, तर मी मार्गदाता आहे. मी फक्त योग्य जो मार्ग आहे तर तो मार्ग मी दाखवतो. स्त्री पुरुष समानता आहे आणि समानतेच्या तत्वावर असलेला जो धर्म आहे बौद्ध धर्म,
बौद्ध धर्माचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडला. आणि म्हणून भारतीय संविधान लिहित असताना संविधानावर सुद्धा बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. जी मतपत्रिका आहे ही बौद्ध काळात होती. त्याला श्लोका म्हटले जात होते. बौद्ध काळात गुप्त मतदान पद्धती होती. गुप्त मतदान पद्धती आहे आपल्याकडे. कुठलाही ठराव पास होण्यासाठी अगोदर 14 दिवस अगोदर लोकसभेत तो मांडावा लागतो. हे बौद्ध काळात होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 तत्वे याच्यामध्ये माझं जीवन सामावलेलं आहे असं बाबासाहेब म्हणायचे. आणि ही 3 तत्वे मी फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतली नाहीत, तरी मी बौद्ध धर्मातून घेतलेले आहेत आणि त्यांचा समावेश सुद्धा भारतीय संविधानात केलेला आहे. हे 3 सूत्रे आहेत: कालाम, अस्लाय आणि तैदिप्य. याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा प्रत्यय येत असतो. आज जर आपण असं विचार केला किंवा बरेचसे लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाच समाजासाठी काम केलं. आता नीट लक्षात घ्या मुद्दा. एकाच समाजासाठी काम केलं, ठीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच समाजासाठी काम केलं हे झालं अर्धसत्य. हे झालं अर्धसत्य. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक घटनातज्ञ होते. महिला हक्काचे कैवारी होते. शेतकऱ्यांचे नेते होते. मजुरांचे नेते होते. देशातील सर्वात मोठी कामगार चळवळ चालवणारे ते कामगारांचे नेते होते. ते भाषावर प्रांत रचनेचे विश्लेषक होते. आज महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबई महाराष्ट्राचीच झाली पाहिजे याच्यात सुद्धा बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यामुळेच आज मुंबई ही महाराष्ट्राची आहे. 2019 ला जे 317वा कलम रद्द केलं 2019 मध्ये, हे 317व्या कलमाला तर त्या काळी डॉक्टर बाबासाहेबांनी विरोध केला होता. भारत पाकिस्तान फाळणीच्या संदर्भात त्यांनी इतके मौलिक विचार मांडलेत. जर त्या काळी फाळणी झाली नसती तर आज कशी स्थिती झाली असती. देशातील सर्वात मोठे जे 15 धरणं आहेत, या 15 धरणांची ते पायाभरणी करणारे होते. ते वास्तववादी परराष्ट्र धोरणाचे उद्गाते होते. हे झालं पूर्ण सत्य. हे झालं पूर्ण सत्य. मुंबई महाराष्ट्रात असलीच पाहिजे. ती वेगळी नको किंवा ती गुजरातमध्ये नको. त्या काळी एक प्रश्न निर्माण झाला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस. एक विचार पुढे आला की मुंबई स्वतंत्र राज्य असावे. एक विचार असं म्हणत होता बुद्धिवाद्यांचा की मुंबई महाराष्ट्रात असली पाहिजे, महाराष्ट्राची राजधानी झाली पाहिजे. आणि एक बुद्धिवाद्यांचा असा विचार होता की मुंबई स्वतंत्र नको, मुंबई महाराष्ट्रात नको, तर मुंबई ही गुजरातमध्येच गेली पाहिजे. त्यावेळेस आंबेडकरांनी संशोधनपर लेखन केलं. संशोधनपर वृत्तपत्रातून आपले विचार मांडले आणि आपली एक फौज तयार केली. इतिहासाचे दाखले दिले. तर मुंबई ही महाराष्ट्राचीच कशी. चालुक्य, शिलाहार यांचे दाखले सुद्धा चालुक्य आणि शिलाहार
या राज्यकर्त्यांचे दाखले एक लक्षात घ्या मित्रांनो, मुंबई ही महाराष्ट्राचीच का, गुजरातची का नाही, या संदर्भात बाबासाहेबांनी चालुक्य, शिलाहार या राज्यकर्त्यांची उदाहरणे दिली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या लेखांमध्ये लिहिलं की जसे इंग्रज, फ्रेंच, डच, सुरुवातीला पोर्तुगीज हे भारतात स्वतःहून आले, परंतु जे गुजरातचे व्यापारी आले या महाराष्ट्रात, हे स्वतःहून आले नाही, तर गुजरातच्या व्यापाऱ्यांना या परकीय सत्तांनी बोलावलं, त्यांना जमिनी दिल्या, व्यापार करण्यासाठी स्वातंत्र्य दिलं, सर्व काही जी गुदामे असतील माल साठवण्यासाठी हे सर्व मोफत दिलं, त्यांच्याशी करार केला. 1671 मध्ये इतके अभ्यासू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की तुम्ही जे विद्यार्थी आहेत ना, विद्यार्थी दशेत असताना सुद्धा 18 तास ते अभ्यास करत असायचे. 18 तास इतके अभ्यासू. आणि अभ्यासपूर्ण 1671चा जो लेख होता, हा लेख आंबेडकरांनी तो छापला वृत्तपत्रातून आणि लिहिलं खाली, जे गुजराती लोक आहेत ते गुजराती लोकांच्या काही ज्या खाणी आहेत बिहार आणि कर्नाटक मध्ये सुद्धा आहेत, मग तुम्ही बिहार आणि कर्नाटकचा भाग पण तुम्ही गुजरातला जोडणार का? महाराष्ट्रीयन लोकांनी या व्यापाऱ्यांचे स्वागतच केले. मुंबईला जो वीज पुरवठा आहे, जो पाणी पुरवठा आहे, हा कोण पुरवतो? हा महाराष्ट्र पुरवतो. आणि म्हणून मुंबई स्वतंत्र नाही, मुंबई गुजरातची नाही, मुंबई ही महाराष्ट्रातच राहील. लोकांनाही पटलं, ते खूप पटलं लोकांना की खरोखरच आहे. विविध दाखले दिलेत, ऐतिहासिक दाखले दिलेत, भौगोलिक दाखले दिलेत, आणि तर त्यानुसार मुंबई जे स्वतंत्र मानत होते, गुजरातमध्ये जायला पाहिजे असा काहींचा विचार होता, त्या सर्वांची तोंड ही बंद झाली आणि मुंबई या महाराष्ट्राचीच झाली. म्हणजे मुंबई महाराष्ट्रात असावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठे योगदान आहे. मग डॉक्टर बाबासाहेब एका समाजाचे कसे? मी बोललो, जे लोक म्हणतात की बाबासाहेबांनी फक्त एका समाजासाठी काम केलं, हे झालं अर्धसत्य. पण ज्यांचा अभ्यास नाही, जे अभ्यास करतील तर त्यांना समजेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे प्रकांड पंडित होते आणि ते कसे प्रखर असे त्यांची राष्ट्रनिष्ठा होती. हे झालं मुंबईच्या बाबतीत हो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाषावार प्रांत रचनेचे विश्लेषक सुद्धा होते. आता भाषावार प्रांत रचना काय? ज्यावेळेस भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करायची ही मागणी या देशात जोर धरू लागली, आणि तर त्यावेळेस न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यात आली, आणि या कमिशनने अभ्यास करून एक निर्णय दिला, एक भाषा एक राज्य. आंबेडकर म्हणाले चूक. काय म्हणाले बाबासाहेब? चूक. एक राज्य एक भाषा असं सूत्र असावं. मग तुम्ही म्हणलात याच्यात काय फक्त शब्दांचे उच्चार आहे असं तुम्हाला वाटेल. शब्दांचे जरी उच्चार आहे, पण बाबासाहेबांनी किती बारकाईने अभ्यास केला होता पहा मित्रांनो. एक भाषा एक राज्य नव्हे, एक राज्य एक भाषा असं सूत्र असावं. बाबासाहेबांनी देशाचा पूर्ण अभ्यास केला. उत्तरेकडील जी राज्य आहेत ही आकाराने मोठी आहेत,
पण ती कमी संख्येने आहेत. यावरून दक्षिणेकडची परिस्थिती आहे. आकाराने लहान आणि मोठ्या संख्येने दक्षिणेकडील राज्य आहेत आणि उत्तरेकडे तर हिंदीचं वर्चस्व आहे. आणि याच्यामुळे काय होत, देशात एकात्मता निर्माण होणार नाही. उत्तर आणि दक्षिण अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होईल आणि भारतीय राष्ट्रवादाला, एकात्मतेला नख लागेल. त्या एकात्मतेचा खून होईल आणि याचा फायदा इतर देश घेऊ शकतील, इतर सत्ता घेतील. हे त्या काळी आंबेडकरांनी सांगितलं आणि म्हणून ते सूत्र हे बदलावं लागलं. एक राज्य, एक भाषा. किती द्रष्ट्या अशा प्रकारचे हे नेते होते. एक विचारवंत होता, नेहमी देशाच्या ऐक्याचाच विचार करणारे डॉक्टर बाबासाहेब होते. स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशासमोर काही प्रश्न होते. त्या प्रश्नांपैकी एक संस्थानिकांचा प्रश्न होता. काश्मीरचं संस्थान. काश्मीरचा राजा होता हरिसिंग राजा. तो हिंदू होता, परंतु प्रजा ही मुस्लिम होती. त्याने निर्णय घेतला की माझे संस्थान मी स्वतंत्र ठेवणार आहे. परंतु ज्यावेळेस काश्मीरवर पाकिस्तानने आक्रमण केलं तेव्हा हरिसिंग राजाने भारताची मदत मागितली. मी माझं संस्थान या भारतामध्ये मी सामील करतो, परंतु माझ्या काही अटी आहेत. काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि त्यासाठी 370वा कलम, 370व्या कलमाचा जो मसुदा आहे, हा मसुदा तयार करण्याची जबाबदारी त्यावर बाबासाहेबांवर सोपवण्यात आली. बाबासाहेबांनी अभ्यास केला की हे कलम काय आहे. बाबासाहेबांनी त्या कलमाचा मसुदा तयार करण्यास नकार दिला. मी या देशाचा कायदा मंत्री आहे आणि कायदा मंत्री असल्यामुळे मी काश्मीरला विशेष अशा प्रकारचे अधिकार देणार नाही, इतर राज्यांसारखा दर्जा देणार. हे स्पष्टपणे तर त्यावेळेस सुनावले. मग काय होतं 370वे कलम? आता रद्द झालं, मी तुम्हाला मागेच बोललो. 370व्या कलमानुसार काश्मीरची राज्यघटना वेगळी, काश्मीरचा ध्वज वेगळा. काश्मीरवर कायदे करण्याचा अधिकार भारतीय संसदेला नाही. काश्मीरचा जो मुख्यमंत्री, या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान पदाचा दर्जा. फक्त परराष्ट्र असेल, संरक्षण असेल आणि काही कम्युनिकेशन या संदर्भातच कायदे करता येतील. काश्मीरमध्ये एखाद्या महिलेने इतर राज्याशी, पुरुषाशी जर लग्न केले तर तिचे नागरिकत्वाचे अधिकार संपुष्टात येतील. तिला कुठल्याही प्रकारचे अधिकार राहणार नाहीत. आरक्षण विषयक सुद्धा वेगवेगळे नियम. आंबेडकरांना हे पटलं नाही. देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होऊ शकतो. एका देशात 2 राज्यघटना, ऐक्य राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप विनवण्या केल्यात की तुम्ही लिहा. 370व्या कलमाचा मसुदा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि होणाऱ्या परिणामांची जाणीव आंबेडकरांनी करून दिली होती आणि त्या कलमाला विरोधच करत राहिले. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोध करत आहेत. काय करायचं? शेवटी ती जबाबदारी गोपालस्वामी अय्यंगार यांच्याकडे तर सोपवण्यात आली. तेव्हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला. बाबासाहेब ते विरोध करत आहेत म्हणून काय केलं त्यांनी? तात्पुरत्या स्वरूपात 370वा कलम संविधानात समाविष्ट केलं की काही दिवसांनी ते रद्द करण्यात येईल, काढण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली.
समाविष्ट केलं आणि 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोघांना केंद्रशासित राज्याचा दर्जा देण्यात आला आणि 317व कलम हे हटवण्यात आलं. किती द्रष्ट अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व होते. ते भारत भाग्य विधाता होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारत पाकिस्तान फाळणीच्या संदर्भात सुद्धा थॉट्स ऑन पाकिस्तान तुम्ही वाचा. जर कदाचित अखंड भारत राहिला असता तर त्याचे काय परिणाम झाले असते. ते फाळणीच्या विरोधातले नव्हते, परंतु काही लोक असे म्हणायचे, आरोप करायचे की बाबासाहेब आंबेडकर हे फाळणीचे समर्थक आहेत. बाबासाहेबांनी आपले विचार मांडले की फाळणी कशी अरिष्ट आहे. जर भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे एकाच राज्यघटनेखाली जर राहिली तर ही नेहमी युद्धमान अवस्थेतच राहतील. नेहमी यांच्यामध्ये संघर्ष होत राहील. म्हणजे कृत्रिम रीतीने तर ते एकत्रित बांधून ठेवल्यासारखे राहिलं. नेहमी या देशात अस्थिरता राहील. हिंदूंना मुस्लिमांच्या दयावर जगावं लागेल, मुस्लिमांना हिंदूंच्या दयावर जगावं लागेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारांचं वाटप कसं करणार. पंतप्रधान काही दिवस हिंदूंचा राहील आणि काही दिवस मुस्लिमांचा राहील, मात्र नेहमी अस्थिरता राहील. आणि शेवटी फाळणी होईलच. आणि बॅरिस्टर जिनाने ती मागणी लावून ठरली होती. बॅरिस्टर जिनांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिपूर्ण केला होता. त्याला कॅन्सर होता बॅरिस्टर जिनांना. आणि बॅरिस्टर जिनांनी बोलून दाखवलं होतं, मी मरणारच आहे, परंतु मी भारताची फाळणी करूनच मरणार. मी माझा पाकिस्तान वेगळा घेणारच. आणि आंबेडकरांनी तर त्यावेळेस सांगितलं की बॅरिस्टर जिना खूप हट्टी आहे, तो त्याचा हट्ट सोडणार नाही. आणि फाळणी हे कसे योग्य आहे. जर फाळणी झाली नाही तर भविष्यात याचे मोठे दुष्परिणाम होतील. हे त्या काही भाकीत केलं होतं. आणि जर कदाचित अखंड भारत राहिला असता तर त्याचे दुष्परिणाम आज सुद्धा भोगावे लागले असते. अस्थिरताच राहिली असती. देशातील जे 15 जी धरणं आहेत, जे पायाभूत प्रकल्प आहेत, यांची पायाभरणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हिराकूड प्रकल्प असेल, दामोदर नदी सोन प्रकल्प असेल, असे 15 प्रकल्प इंजिनियर खोसला यांच्या मार्गदर्शनाखाली तर त्यांनी ती निर्माण केली. ती कशासाठी. जलसिंचन, वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा हा तर त्यांचा उद्देश होता. पंडित जवाहरलाल नेहरू धरणे या जमिनीवरची मंदिरं मानत होती. आणि या मंदिरांची पायाभरणी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. मित्रांनो, कोणीतरी मला मागे काही वर्षापूर्वी एक प्रश्न केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वातंत्र्य चळवळीत योगदान काय. खूप मोठं योगदान आहे मित्रांनो. जो तुरुंगात जातो तोच देशभक्त राहत नाही. लोकांचा असा समज आहे की जो तुरुंगात जातो तोच खरा देशभक्त. गोलमेज परिषदांना वेळोवेळी भारतीय स्वातंत्र्याची मागणी त्यांनी केली. महात्मा गांधींनी सुद्धा तर त्यांना खरा राष्ट्रभक्त असे म्हटले होते. एवढंच काय, 1942चं उदाहरण देतो. 1942ची चळवळ ज्यावेळेस सुरू झाली, तिला व्यापक स्वरूप प्राप्त झाले,
त्यावेळेस इंग्लंडचा पंतप्रधान होता विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिलने असे घोषित केले की जे भारतीय पुढारी स्वातंत्र्याची मागणी करत आहेत तर त्यांना अटक करा आणि त्यांना अंदमानच्या कोठडीत पाठवा. त्यावेळेस व्हाईसराय होते या देशाचे लॉर्ड लिनलिथगो. व्हाईसराय लॉर्ड लिनलिथगो यांनी व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळाची एक बैठक बोलवली आणि या बैठकीत एक ठराव संमत केला की जे भारतीय पुढारी स्वातंत्र्याची मागणी करत आहेत त्यांना उद्या अटक झाली पाहिजे आणि त्यांना अंदमानला पाठवा काळ्या कोठडीत. आणि या व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळाचे सभासद होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हाईसराय लॉर्ड लिनलिथगो यांना सांगितले की इंग्लंड या जगातील सर्वात मोठा असा एक लोकशाही प्रधान देश. हा ना लोकशाही प्रधान देश त्याच्या अंकित असलेल्या भारताला जर स्वातंत्र्य नाकारत असेल तर जगात इंग्लंडची नाचक्की होईल. पण तरीही लॉर्ड लिनलिथगो यांनी ऐकलं नाही, समजावून सांगितलं. मग नंतर बाबासाहेबांनी काय केलं, त्याच ठिकाणी व्हाईसरायच्या जे कार्यकारी मंडळाचे संचालक होते ना त्या संचालक पदाचा राजीनामा दिला आणि लॉर्ड लिनलिथगो यांच्या समोर ठेवला. तो काही ऐर्या-गैर्याचा राजीनामा नव्हता मित्रांनो, एक प्रकांड पंडिताचा राजीनामा होता. शेवटी लॉर्ड लिनलिथगो यांनी निर्णय बदलवला. आंबेडकरांचा राजीनामा पाहताच पंडित जवाहरलाल नेहरू यांची रवानगी नगरच्या तुरुंगात केली आणि महात्मा गांधींची रवानगी येरवड्याच्या तुरुंगात केली. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला नसता तर काय झालं असतं, भारताला स्वातंत्र्य 47ला मिळालं नसतं, कदाचित 97ला मिळालं असतं. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आंबेडकरांचं योगदान नाही, खूप मोठं योगदान आहे मित्रांनो. एक शेवटचा किस्सा सांगतो, तो बऱ्याचदा मी सांगितलेला आहे पण मी तो सांगतोच प्रत्येक ठिकाणी. मजूर मंत्री होते, धनाबादला गेले. एक कोळशाची खाण होती, 400 फूट खोल होती. एखादी व्यक्ती राहिली असे काय केलं असतं, एकदम पांढरा शुभ्र अशा प्रकारचा ड्रेस आंबेडकरांचा. एखाद्या व्यक्तीने काय केलं असतं की वरवर पाहणी केली असते, हा ठीक आहे काम कसं चालू आहे, योग्य चालू आहे ना, बरोबर चालू आहे ना, बस. पण जेही काम हाती घेतलं ना त्याच्यात पूर्णपणे आपला प्राण ओतून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. वरवर काम करणारे नव्हते, नुसतं खुर्चीवर बसून काम करणारे नव्हते, त्यात झुकून देणारे होते, सर्वांचे हित साधणारे होते. इतकी त्यांची तळमळ होती. ही खाण किती फूट आहे, लोकांनी सांगितलं की 400 फूट खोल. ठीक आहे, या खाणीत मला उतरायचं आहे. बाकी लोक म्हणायचे, ते अधिकारी म्हणायचे, डॉक्टर साहेब, बाबासाहेब तुम्ही उतरू नका, खूप खोल खाण आहे. नाही नाही, मला उतरायचंच आहे. खाणीत काय चालतं ते मला प्रत्यक्षात पाहायचं आहे. हट्ट धरला. एक मंत्री माणूस एखाद्या सेक्रेटरीला उतरून दिलं असतं, एखाद्या पीएला उतरून दिलं असतं, इतरांमार्फत काम करून घेतलं असतं, पण नाही, मलाच प्रत्यक्ष पाहायचं आहे. तर 400 फूट खोल त्या कोळशाच्या खाणीत ते उतरले आणि तिथं एक गरोदर महिला काम करत होती. आणि ज्यावेळेस संपूर्ण निरीक्षण केलं आणि वरती आलेत, ते अधिकाऱ्यांवर संतापलेत. 400 फूट खोल खाण आणि त्याच्यात गरोदर महिला काम करत आहेत.
आणि तिथंच निर्णय घेऊन टाकला महिलांसंदर्भात, गरोदर महिलांसंदर्भात. गरोदर महिलांना प्रस्तुतीपूर्वी आणि प्रस्तुतीनंतर 3 महिने रजा. आज सुद्धा ते चालू आहे. महिलांना जी रजा मिळते गरोदरपणाची, ते बाळ सांभाळण्याची, ते संगोपन करण्याची, ही कुणाची देणगी आहे? ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. 4 वर्ष 26 दिवस 1 महिना खर्च करून हिंदू कोड बिल लिहिले. हिंदू कोड बिल संसदेत मांडले, ते नामंजूर झाले. एखाद्या योद्ध्यासारखे ते लढत होते. स्त्री पुरुष समानतेसाठी ते बिल होते. मित्रांनो, ते बिल मंजूर झालं नाही स्त्रियांच्या संदर्भात म्हणून कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. अशी कोणती व्यक्ती आहे हो स्त्री पुरुष समानतेसाठी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारी? असे एकमेव व्यक्ती होती. आणि त्या बिलाच्या एक तरतुदी त्यांची गरज जाणवत आहे आणि त्या टप्प्याटप्प्याने त्या मंजूर होत आहेत. जीवनाच्या प्रत्येक पैलूत ते सर्वसामान्य माणसासारखेच जगलेत आणि म्हणून ते मानवाचे महामानव ठरतात. मित्रांनो, आता मी समर्पाकडे येतो. मी या पारतंत्र्यात असलेल्या या खडकाळ मातीत छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. त्या मातीत महात्मा फुले यांनी ती माती आपल्या क्रांतिकारी विचारांनी नांगरली. राजर्षी शाहू महाराजांनी त्या मातीत बाग निर्माण केली आणि त्या बागेला पाणी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने त्यांच्या विचारांना, कार्यांना सलाम करतो आणि थांबतो.